प्रश्नाचं उत्तर या शनिदेवाला पात्र प्राप्त होत नाही. हे कैलासनाथा, हे गिरिजारमणा, हे उमापती, हे देवा, तुझ्याच कृपाशीर्वादामुळे या अखिल विश्वाला स्वतःच्या तेजोमय किरणाने प्रकाशमान करणाऱ्या त्या सूर्यनारायणाच्या पोटी या शनिदेवाचा जन्म झाला. देवा, तुझ्याच कृपाशीर्वादामुळे या नभो मंडळाच्या ठिकाणी जे 9 ग्रह प्रस्थापिले गेले, त्या 9 ग्रहामध्ये सर्वश्रेष्ठ कोणच तर हा शनिदेव. एवढाच नव्हे तर या मृत्यूलोकाच्या ठिकाणी जे मरतमानव जन्माला येतात त्यांनी केलेल्या कर्मानुसार त्यांच्या कर्मांचा हिशेब देऊन, होय, ज्याने कर्मांचा न्याय करतो स्वतःच्या हाती घेतला आणि योग्य ते फळ देण्याचं कर्तव्य हा शनिदेव करतोय. आणि म्हणूनच या विश्वाच्या ठिकाणी कर्माची न्याय देवता म्हणून आज हा शनिदेव गणला जातोय. पण काय उपयोग त्याचा? होय, काय उपयोग त्याचा? हा सर्वश्रेष्ठ ग्रहाशी देखील नाही
म्हणा जगत पालका देखील उद्बोधका तुझ्या मंगल नामाने तुझ्या सद्भक्तांचा उद्धार होतो. आणि म्हणूनच तुझं गोड नामस्मरण करता करता या त्रैलोक्यात भ्रमण करतोय. जे अज्ञानाचे आड मार्गाने जातात त्यांना चांगलं मार्गदर्शन करतो. पण जे जे दुष्ट निर्माण होतात त्यांच्या नाशाकरिता काही ना काहीतरी युक्त्या करतो. म्हणून कित्येक जण या नारदाला दूषण देतात. पण ती भूषण समजून अविरत विश्वकार्यासाठी माझी पाहिजे. अरे वा, माझ्या नारायणाचं नामस्मरण करता करता शनिदेवाच्या दरबारापर्यंत केव्हा देऊन पोहोचलो. पण मी आलेल्याची जाण स्वागतम मधुर स्वागतम. हे ब्रह्मतनय, या शनीच्या राज दरबारात आलेल्या अतिथीचं आगत स्वागत करणं हे मी माझं परम कर्तव्य समजतो. आणि म्हणूनच आपलं स्वागत करण्यासाठी हा शनिदेव तत्पर होतोय. या शनीच्या राज दरबारात आपलं स्वागत आहे. अतिथी हासाने विराजित व्हा म्हणतोय. हे वेदांचं तत्व आणि महत्व जाणणाऱ्या नारदशक्ती, अखिल विश्वाला मार्गदर्शक ठरणाऱ्या गुरुदेवते, यावेळी हा शनिदेव आपल्याकडे काय म्हणालात? या शनीच्या दरबारात आपण आलात. आपलं आगत स्वागत या शनिदेवानं केलं. आपल्या मनाला समाधान प्राप्त होत आहे. समाधान कोणतं माहित आहे का? त्रैलोक्यात तुझी कीर्ती या विश्वाच्या या शनिदेवाच्या नावाचा अरे काय तो तुझा तराना देव मनो खबरदार. हो, या शनीचे पराक्रम. जर का हा शनिदेव एखाद्याच्या राशी जाण्यासाठी सिद्ध झाला तर त्याच्या राशी कोणत्या घडला हे सांगता यायचं नाही. या शनिदेव एखाद्याच्या राशी 7.5 वर्ष लावू शकतो. कुणाच्या राशी 7.5 मास, कुणाच्या 1 प्रहर देखील हा शनिदेव जाऊ शकतोय. त्याला त्याच्या कर्माचा फळ देण्यासाठी हा शनिदेव विचाराचं जीवन उद्ध्वस्त होतं. पण काय रे, तू शनिदेव आहे, ग्रहामध्ये श्रेष्ठ पण पाहिलं तर तुझी तुम्हीच भक्ती कर. काय म्हणाला? ब्रह्मा विष्णू महेश या 3 देवांची भक्ती केली जाते. छाती बडवतोय. या विश्वात देवतांना त्यांच्या कार्यात सहकार्य करण्यासाठी हा शनिदेव शनीचं नाव लौकिक नाही. या विश्वाच्या ठिकाणी भक्ती करा. जाऊ दे, जरी काळा सावळा असलास तरी तुझं चेहऱ्यावर तेज होतं. ते तुझं तेज गेलं कुठं? पुढे करू शकत नाही. तेच म्हणतोय मी. मग तू निराश का? काय झालं तुझं? ब्रह्मत नाही, कुणाची हिंमत झाली अपमान करण्याची? मन कवडं म्हणावं ते तुम्हाला. या शनीच्या राज दरबारात तुमचं येणं झालं. हर्षभरीत वदनानं या शनिदेवानं तुमचं आगत स्वागत केलं. हे सारं चाललं असताना हो या शनीच्या अंत्यत कडे वावण आले. या शनीच्या मुखमंडलावर या शनीचं अवलोकन तुम्ही केला. ज्यानं आपलं हर्षभरीत वदनानं स्वागत केलं तोच शनी मधोमध झाला. गंमत नाही. याला कारण काय असेल? कोणतं कारण सांग ना. या विश्वाच्या ठिकाणी 9 ग्रहामध्ये सर्वश्रेष्ठ ग्रह नव्हे कर्माची लय देवता. काय उपयोग या शनीच्या देहाचा होतोय तो ना.
सुद्धा देवच आहे. काय? आतापर्यंत तुझा उपयोग करून घेतला रे बोलला का? विश्व कार्यासाठी स्वतःच्या मोठ्यापणासाठी. म्हणजे? पण यावेळी तुझ्यावर प्रसंग आला. एकतरी देव येतोय पण माझ्याजवळ मार्ग आहे. तू चिंता करू नको. हा जो तुझ्या देहाचा भडका होतोय ना, अंगाची लाही लाही होते, ते सर्व काही सांगू शकतो. काय म्हणालात? असं माझ्याजवळ मार्ग आहे. या शनीच्या देहाला शांतता प्राप्त होऊ शकते हम्म. असा मार्ग आपल्याजवळ. मग सांगा असा कोणता मार्ग? याच्यासाठी तुला मृत्यू लोकात तुळजापुरापर्यंत जावं लागेल. मृत्यू लोकांच्या ठिकाणी तुळजापूर हम्म. गाडी कशा करता? तुळजापुरात जाऊन तुळजापूरची तुळजा भवानी हा? हिची जर तू एकनिष्ठतेने भक्ती केलीस आणि तिचा जर तुला आशीर्वाद मिळाला तर पुण्याला दाह शांत होईल. पुरुष तुझं तेज तुझ्या चेहऱ्यावर दिसू लागेल. काय म्हणालात? हा. या शनीच्या मनाला जर शांतता हवी असेल, शनीच्या देहाची नाही ठेवली पाहिजे असेल. हा? या शनी लोकांचा त्याग करून त्या तुळजापुरापर्यंत जर मी गेलो असेल, हम्म. एक निष्ठतेने त्या तुळजा भवानीची भक्ती जर मी माझ्या जीवनात आचरणात आणली असेल तर माझ्या मनाला शांतता मिळणार आहे. माझा देह शांत होणार आहे. अंगाची लाही शांत होणार आहे. विलंब नकोय. विश्वास ठेव माझ्यावर. यावेळी निघालो तुळजापुरापर्यंत निघालो. शनिदेव, ओ कसला देव हा ग्रह आहे, ही पीड आहे. एखाद्याच्या राशीमध्ये या जर शनीनं प्रवेश केला ना तर विचाराचं जीवन उद्ध्वस्त होतं. कित्येक राजकर्त्यांचं जीवन यानं संपवलेलं आहे. दुःखाचे डोंगर त्यांना भोगावे लागले. सर्व सुखापासून कित्येक राजकर्ते पारखे झाले. या सर्व श्वाला कारणीभूत आहे. कित्येक पाप यांनी केलेली आहे देव असून सुद्धा. पण पाप कुणीही करू दे, मग तो देव असो, दानव असो, नाहीतर मानव असो, त्या पापाचं एक ना एक दिवस तरी भोग त्याला भोगावेच लागणार. म्हणून मी सर्वांना ओरडून सांगतो, कुणीही जीवनात पाप करू नका. दुसऱ्याची निंदा करू नका. समजा तुम्ही तुमच्या जीवनात दुसऱ्याची निंदा केलात ना तर त्याचं पाप आपल्याला भोगावं लागतं. म्हणून कुणीही दुसऱ्याची निंदा करू नका. करू नको मानवा कधी कुणाची निंदा. करू नको मानवा कधी कुणाची निंदा. काय घडे उद्या ते, काय घडे उद्या ते, भाकीत करशील का? काय घडे उद्या ते, भाकीत करशील का? काय घडे उद्या ते, भाकीत करशील का? कितीक आले विरती तिथे, कितीक गेली अधमातीतले. अहंकाराने कित्येक संपले. धरू नका अहंकार.
पंढरपुरातील भाविक भक्त या तुळजा भवानीचा मंगलतरीचा आशीर्वाद, मंगलतरीचा आशीर्वाद. भक्तादीन देव आणि देवादीन भक्त हे नातं या विश्वाचरात अजिंक्याने अमर करण्यासाठी आतापर्यंत आम्ही देवता झटण्याचं कार्य करतो. मग असं असतं आम्हा देवतांपेक्षा भक्त एका मात्रानं श्रेष्ठ गणले गेले याच्याही मुळाशी कारण काय असतं तर भक्तराज भक्तांनी भक्ती करावी आणि त्याची कसोटी आम्ही देवतांनी घ्यावी. त्या कसोटीत जर भक्त उतराई ठरले असते तर त्यांची इच्छित मनोकामना परिपूर्ण करणं हे आम्हा देवतांचं कर्तव्य. म्हणूनच तर आतापर्यंत आम्हा देवतांपेक्षा भक्त एका मात्राने श्रेष्ठ गणले गेले हे जरी सत्य असलं तरी विश्वाची विश्वजननी आदिमाया आदिशक्ती या पठारावर का आली, कशासाठी आली, या पठारावर स्थित का झाली याच्याही मुळाशी कारण म्हणजे माझी प्रिय भक्ती होय. कर्दम महंतांनी यहलोकीची यात्रा संपून परलोकी गेली त्याच वेळी कर्दम ऋषींची भार्या म्हणजे अनुभूती होय. तिच्या मनाच्या ठिकाणी प्रश्न वावरू लागला, पती मागून सती जावं की आपल्या बाळाचं संगोपन करावं. हाच प्रश्न मनाच्या ठिकाणी वावरत असताना अत्री महंतांची भार्या म्हणजे अनुसया देवी हिच्या जवळ तिने ही इच्छा प्रदर्शित केली. त्याच वेळी अनुसया देवींच्या इच्छेनुसार अनुसया देवींच्या मार्गदर्शनानुसार अनुभूतीनं काय केलं असेल तर या पठारावर एकनिष्ठतेने ती भक्ती करू लागली. बराच कालावधी लोटला गेला आणि या पठारावर आगमन झालं ते कुकुर दैत्याचं होय. कुकुर दैत्यानं अनुभूतीला पाहता क्षणी तिच्या सौंदर्यावर मोहित झाला. तिच्याजवळ प्रेमाची याचना करू लागला. अनुभूतीनं नकार देता क्षणी तिच्या पल्लवाला हात घालण्याचं कर्तव्य त्या कुकुर दैत्यानं केलं. त्याच मार्ग दिसेल त्या मार्गानं अनुभूती पळू लागली आणि पळत असते वेळी तिनं मार्गात या विश्वाच्या विश्वजननीचा आदिमायेचा धावा केला. त्यावेळी अनुभूतीच्या हाकेसरशी ही विश्वाची विश्वजननी आदिमाया आदिशक्ती तिथे अवतीर्ण झाली. कुकुर दैत्याशी संघर्षही केला आणि कुकुर दैत्याचा शेवट केला. त्याच वेळी माझ्या भक्तिनीच्या मुखातून निघाले शब्द, माते माझ्या हाकेसरशी तू त्वरित इथं धावून आलीस. म्हणूनच तर या भक्तांसाठी या भक्तिनीसाठी या पठारावर तू स्थित व्हावी आणि भक्तिनीची इच्छा परिपूर्ण करण्यासाठी ही विश्वाची विश्वजननी आदिमाया या पठारावर स्थित झाली. अनुभूतीच्या हाकेसरशी त्वरित इथं धावून आली. म्हणून या विश्वाच्या ठिकाणी त्वरिता भवानी त्वरिता भवानी त्वरिता भवानी सारे जण ओळखू लागले. एवढंच कशा या पठारावर असणारे तूळ वृक्ष आणि या तूळ वृक्षाच्या योगी करून या पठाराला नाव पडलं ते तुळजापूर आणि दिनापासून या तुळजापूरची भवानी या तुळजापूरची भवानी म्हणून प्रख्यात झाली. भक्ताच्या रक्षणासाठी जगाच्या उद्धारासाठी दुष्टांच्या संवारासाठी आम्ही देवतांनी नाना तऱ्हेचे अवतार धारण केले. हे जरी सत्य असलं तरी ही आदिमाया आदिशक्ती या विश्वाच्या ठिकाणी विश्वजननी म्हणून नटली गेली ती फक्त भक्तांसाठी भक्तांसाठी.
कशासाठी असते तर या शरीच्या मनात असलेली इच्छा परिपूर्ण करून घेण्यासाठी नाट्यरसिक सन्मान्य गौरव भोगते यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्याकरता हे लाख मुलाचं पाठीशी दिले. त्यांच्या आणि तुमचे आभार मानून या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार. पण आपण आल्याची जाणीव कुठेतरी मातेला व्हायला हवी नव्हे तर मातेचा कृपाशीर्वाद या शनिदेवाच्या पाठीशी असायला हवा. कोण माते यावेळी हा शनिदेव तुझ्या चरणी लीन असतो. कल्याण वस्तू कल्याण वस्तू कल्याण वस्तू. पण शनिदेव स्वशनित लोकाचा त्याग केला आणि तुझी पावले वळली या तुळजापुरापर्यंत. माते हा हा शनिदेवाला इथपर्यंत आला याला कारण आहे. असं कोणतं कारण? माते या विश्वाच्या ठिकाणी या जगन्माता म्हणून तू नसले मग या शरीच्या मनातील इच्छा तू परिपूर्ण करावी या सदिच्छेनं हा शनिदेव इथपर्यंत आला. शनी अशी तुझी कोणती इच्छा आहे जी या मातेनं परिपूर्ण करायला? माते हा शनिदेव दैवी तत्वाचे घटक हो या विश्वाच्या ठिकाणी कर्माची न्यायदेवता म्हणून कर्तव्य बजावतोय. असं असताना देखील आज या शरीच्या देहाला आणि शांतता या शरीच्या देहाचा होतोय तो दाह आणि हा दाह या माझ्या मातेने शांत करायला या इच्छेने इथपर्यंत आलो. शनी तुझी इच्छा चांगली आहे पण यावेळी या क्षणी ही विश्वाची विश्वजननी आदिमाया आदिशक्ती हा. तुझी इच्छा परिपूर्ण करू शकत नाही. माते योग्य वेळ काळ स्थळ पाहून तुझी इच्छा मी नक्कीच परिपूर्ण करेन. पण माते दैवी तत्वातील हा घटक शनिदेव वेळोवेळी आणि पदोपदी समस्त देवतांना देवकार्यात मग असं असताना आज या शनिदेवाला तुम्हा देवतत्वाची गरज भासते मग हा नकार का? याच्याही मुळाशी कारण आहे. शनिदेवा तू एक देवतातील घटक आहे म्हणून वेळोवेळी पदोपदी या देवतांना सहकार्य करण्याचं कर्तव्य केलंय. त्याप्रमाणे ज्या ज्यावेळी तुझ्यावरही संकट आली त्या त्यावेळी साऱ्या देवतांनी तुला सुद्धा सहकार्य केलंय. याचा विसर पडू देऊ नकोस. पण आज यावेळी तुझी इच्छा परिपूर्ण करू शकत नाही याच्या मुळाशी कारण एकच. असं कोणतं कारण आहे? पाप घडल्याच्या नंतर प्रत्येकाला प्रायचित्त हे भोगावंच लागते आणि जोपर्यंत तुझं पापाचं प्रायचित्त भोगून परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तुझ्या शरीराला होणारा दाह शांत होऊ शकत नाही. माते बोलता बोलता बोलून गेलीस. शनिदेवा तुझ्या हातून घडले ते पाप
त्याचं प्रायश्चित्त तुला भोगावं लागेल. मग माते सांग, असं कोणतं पाप या शनिदेवाच्या हातून घडलंय? शनिदेवा, हे या मातेनं सांगावं आणि तू ऐकावं यातली गोष्ट नव्हे. तरी सुद्धा सत्य ऐकायचं असेल तर ऐक. सत्वधी राज करता, ज्याने न्यायाच्या ठिकाणी कधी अन्याय केला नाही, धर्माच्या ठिकाणी कधी अधर्म केला नाही, या विश्वाच्या ठिकाणी धर्मासाठी झटला तो राजा म्हणजे हरिश्चंद्र. तो एकनिष्ठतेने भक्ती करत असते वेळी त्याच्या जीवनी तू प्रवेश केला. त्याच्या जीवनाचं वैराण वाळवंट करण्यासाठी तू तत्पर ठरला. आणि म्हणूनच तर भक्ती करत असते वेळी तू त्याच्या जीवनी प्रवेश केला. हे तुझ्या हातून घडलेलं महत् पाप होय. आणि म्हणूनच त्या पापाचं प्रायश्चित्त तुला हे भोगावंच लागणार आहे. माते, तो सत्वशील राज करता हरिश्चंद्र, जो दानशूर म्हणून या वेश्वाच्या ठिकाणी घडला जातो, त्याच राजकर्त्याच्या जीवनात होय या शनिदेवानं प्रवेश केला. पण का प्रवेश केला? तर याच हरिश्चंद्राची सत्व परीक्षा त्या विश्वामित्र मंत्र्यांनी पाहण्याचं ठरविलं. आणि ही परीक्षा घेत असताना समस्त देवतांनी वेळोवेळी आणि पदामध्ये त्यांना सहकार्य करावं, हा भरवशाचा शब्द तुम्ही देवतांनी दिला होता. त्याच शब्दात होता हा शनिदेव त्यांना सहकार्य करता झाला. काय चुकलं माझं? एकच चुकले. राजा हरिश्चंद्र हा भक्ती करत असतेवी त्याच्या जीवनी प्रवेश केला. हीच गोष्ट तुझी चुकीची घडली. एवढंच नाही तर या विश्वाच्या ठिकाणी भक्तीविना मुक्ती नाही आणि मुक्तीविना मोक्ष नाही हे आम्ही सारे देवता जाणत असताना सुद्धा भक्ती करत असतेवेळी त्याच्या जीवनी प्रवेश करणं म्हणजे अधर्म होय. आणि तोच अधर्म आज शनिदेवा तुझ्या हातून घडलाय. आणि म्हणूनच तर तुला प्रायश्चित्त हे भोगावंच लागलं. नाही माते, या शनीच्या हातून अधर्म काही वाई घडलेला नाही. होय, एक गोष्ट विसरू नका. सोन्याला धडाडी केव्हा प्राप्त होत असते? ते सोनं ज्यावेळी तप्त अशा मुशीतून जातं त्यावेळी या शनिदेवानं त्या राजकर्त्याच्या जीवनात प्रवेश केला. नाना संकट त्याच्या समोर उभी ठाकली. पण सरते शेवटी तुम्ही देवतांनी त्याला दर्शन देण्यासाठी सिद्ध झाला. मग काय चुकला माझं? एकच, सोन्याला झराळी प्राप्त होते जेव्हा अतप्त अग्नीतून तो जातो तेव्हा, होय ना? मग या विश्वाच्या ठिकाणी भक्ती केल्याच्या नंतर त्या भक्ताची कसोटी घेण्याचा अधिकार फक्त त्या देवतेला आहे. त्या भक्ताने कोणत्या देवतेची भक्ती केली त्या देवतेला त्या भक्ताची कसोटी घेण्याचा अधिकार आहे. आणि कसोटी घेत असताना त्याच्याही जीवनाचं रक्षण करणं ही जबाबदारी त्या त्या देवतेची आहे. याचा विसर पडू देऊ नकोस. म्हणूनच तर या विश्वाच्या ठिकाणी ज्या देवतेची भक्ती केली त्या देवतेनं त्या भक्ताची कसोटी घ्यावी आणि त्याला इच्छित वरदान द्यावं. हे नियमावली आम्ही देवतांनी प्रत्येक देवताला घालून दिलेली असताना सुद्धा भक्ती या विश्वाच्या ठिकाणी श्रेष्ठ मानली गेली. भक्ती या विश्वाच्या ठिकाणी अग्रगण्य मानली गेली. आणि तीच भक्ती करत असते राजाच्या जीवनी तू प्रवेश केला म्हणजे त्या अर्थी तुझ्या हातून घडलं ते पाप होय. आणि पापाचं प्रायश्चित्त परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तुझ्या शरीराला होणारा दाह शांत होऊ शकत नाही. माते, हा श्रीदेव राजकर्त्याच्या राशीत प्रवेश करून जर पाप कर्म करत असेल तर ज्यांच्यासाठी या शनिदेवानं पाप कृत्य केलं, अर्थात या पाप कृत्यात समस्त देवता सुद्धा भागीदार होत आहे. शनिदेवा, राजा हरिश्चंद्र हा भक्ती करत असलेली त्याच्या जीवनात तू प्रवेश केला ही तुझ्या हातून घडलेली चूक होय. आणि तुझं खापर आम्हा देवतांच्या माती मारण्याचा प्रयत्न करू नकोस. तू इतरत्र वेळी राजाच्या जीवनात प्रवेश करू शकला असता. पण ते न करता भक्ती करत असलेली त्याच्या जीवनात प्रवेश करता झाला. त्याच्या जीवनाचं वैराग वाळवंट तू केलंय. मग त्याचं प्रायश्चित्त तुलाच भोगावं लागणार आहे. नाही होते, हा श्रीदेव इथपर्यंत आला तो स्वतःची इच्छा परिपूर्ण करून घेण्यासाठी. म्हणूनच म्हणतोय माझ्या मनाला शांतता प्रस्थापित करून द्या. यावेळी या क्षणी तुझी इच्छा परिपूर्ण होऊ शकत नाही. योग्य वेळ काळ स्थळ पाहून ही विश्वाची विश्वजननी नक्की तुझी इच्छा परिपूर्ण करेल. नाही माते, एक गोष्ट विसरू नका. तो शनिदेव स्वतःच्या पित्याच्या राशीत प्रवेश करू शकतो. तो शनिदेव स्वतःच्या या विश्वमातेच्या राशीत प्रवेश करायला. अरे ही तुझी भ्रामक कल्पना आहे. अरे स्वतःच्या पित्याच्या राशीत प्रवेश केलास याच्या मुळाशी कारण तुझ्या पित्याच्या हातून घडलेला अपराध हो. स्वतःच्या गुरुच्या जीवनी प्रवेश केला त्याने केलेला अपराध हा अक्षम्य होता.
म्हणून स्वतःच्या गुरुच्या राशीत प्रवेश करता झाला. मी तर या विश्वाची विश्वजननी आहे. ज्या मायेने विश्व निर्माण केलंय त्या मायेच्या जीवनात प्रवेश करणं हे कुणाला शक्य नाही. माते जर का या शनीच्या बराबरीच्या पूर्ण होत नाही तर या शनीच्या शोधाला सर्वात वेग करावा लागेल. यावेळी सांगून जर ऐकत असशील तर माझा सुद्धा नावीलाज आहे. एक देवतातील घटक असून सुद्धा अधर्माचं आचरण जर तू करत असशील तर यावेळी या क्षणी तुला देवतातील घटकाचा मी धिक्कार करते. या शनीच्या माता आदि माया भवानी माता आदि माया भवानी माता नमन तुला करीतो माते नमन तुला करीतो माते वंदन तुझ पहिले कश्यप अदिती पुत्र जो साऱ्या विश्वाला प्रकाशित करतो तो जा सूर्यदेव आणि या सूर्यदेवाचा या विश्वाच्या मातेला भक्तिभावे नमस्कार. शुभम भवतु असा मंगलकरीचा आशीर्वाद मला समाधान वाटू लागले. पण मनाच्या ठिकाणी प्रश्न वावरू. स्वकर्तव्य बाजूला ठेवलंस आणि तुझी पावले वळली ती या तुळजापुरापर्यंत. हा का आणि कशासाठी? फार मोठ्या आशेनं फार मोठ्या महत्वाकांक्षेनं हा सूर्यदेव आज तुझ्यापाशी आलाय. अशी कोणती इच्छा आहे? माते माझा पुत्र शनी आज तुझ्यापाशी आला. म्हणे त्याचं म्हणणं आहे की त्याच्या देहाचा धार होतो तो धार शांत करून घेण्यासाठी शनी तुझ्यापर्यंत आला. त्रिवार सत्य. हा त्याचप्रमाणे मी शनीलाही सांगितलं, शनी देवा योग्य वेळ काळ स्थळ पाहून तुझी इच्छा मी नक्कीच परिपूर्ण करू. पण यावेळी या क्षणी तुझ्या पुत्राची इच्छा मी परिपूर्ण करू शकत नाही. हे तू सांगितलंस पण तुमचा संघर्ष झाला आणि त्या संघर्षात मुलाच्या रक्षणार्थ एक बाप म्हणून हा सूर्यदेव आज तुझ्यापर्यंत आला. योग्य केलं. स्वतःच्या पुत्रासाठी तुझी पावले या तुळजापुरापर्यंत पडली. पण सूर्यदेवा तू एका पुत्राचा बाप आहे आणि पुत्रासाठी येणं हे तुझं कर्तव्य समजतोय. त्याचप्रमाणे बापाचं कर्तव्य असतं ज्यावेळी पुत्र किंवा पुत्री चुकते ना त्याच वेळी त्याच्या कर्णाला धरून योग्य तो मार्ग दाखवणं हे पित्याचं कर्तव्य असते. आणि तोच मार्ग आज तू न दाखविल्यामुळे हा सारा प्रमाद घडला असं मी तरी म्हणेन. हे तू म्हणतेस पण मुलाचं हित पाहणं मुलाचं भवितव्य पाहणं हे बापाचं कर्तव्य असतं आणि त्या बापाचं कर्तव्य म्हणून हा सूर्यदेव परिपूर्ण करतोय यात शंका तर काहीच नाहीये. सूर्यदेवा पुत्र चुकल्याच्या नंतर त्याला शासन करणं हे पित्याचंच कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य न करता आज पुत्राच्या इच्छेसाठी तू इथं आलायस ही तुझी चूक घडली. आणि म्हणूनच सांगते यावेळी या क्षणी तुझ्या पुत्राच्या हातून घडलेलं पापाचरण आणि त्या पापाचरणानुसार पापाचं जोपर्यंत प्रायचित्त भोगून परिपूर्ण होत नाही तोपर्यंत तुझ्या पुत्राची मुक्तता होणे
पुत्र शनी पाप केले आणि त्या पापामुळेच आज तो त्याला प्रायश्चित्त भोगावं लागणार आहे. पण मनी शंका निर्माण झाली. अशी कोणती शंका? शंका एकच, या विश्वाच्या ठिकाणी या नवमंडलात नवग्रहांची गणना केली गेली. मग त्याच नवग्रहात शनियाला प्रथम स्थान दिलं गेलं. मग तेव्हा पाप पुण्याचा विचार केला होता की नाही? सूर्यदेवा, नक्कीच त्यावेळी सुद्धा पाप पुण्याचा विचार केला गेला होता आणि यावेळी सुद्धा पाप पुण्याचा विचार केला गेलाय. तो कसा? पण मला सांग रे, हा. या शनिदेवाला नवग्रह स्थान मिळावं म्हणून कोणी भक्ती केली? अर्थात शिव शंभू महादेवची भक्ती आम्ही आमच्या जीवनात केली. आणि शिवशंकराने प्रसन्न होऊन या सूर्यदेवाला आशीर्वाद दिला तो कोणता? एकच, या विश्वाच्या ठिकाणी या नभमंडलात या देवतत्वात तुझा पुत्र शनी याचं अस्तित्व राहील असा आश्रमात मला दिला. आणि स्वतःच्या पुत्रासाठी तू भक्ती केल्याच्या नंतर शिवशंकरानं या नभोमंडलात प्रथम स्थान दिलं तर या शनिदेवाला. मग यात माझी ती काय चूक? एकच, मुलाची इच्छा परिपूर्ण करणे आईवडिलांचं कर्तव्य असतं आणि त्या इच्छे खातरच आम्ही तुझ्या पश्चात इच्छा परिपूर्ण करणं हे तुझं कर्तव्य आहे. पण सूर्यदेवा, इच्छा योग्य की अयोग्य हे माता पिता ठरवते आणि यावेळी या क्षणी तुझ्या पुत्राची इच्छा योग्य नाही असं मी तरी म्हणेन. का म्हणू? आणि तुझ्याच मुखातील निघालेले शब्द पाप पुण्याची गणना कोणत्या तऱ्हेने केली गेली आणि त्यावेळी सुद्धा पाप पुण्याची गणना केली गेली ती कोणत्या तऱ्हेने असेल तर सत्ययुगाच्या ठिकाणी 20 विश्वे पुण्य आणि 0 विश्वे पापाची गणना केली गेली. त्रेता युगाच्या ठिकाणी 15 विश्वे पुण्य आणि 5 विश्वे पापाची गणना केली गेली. द्वापार युगाच्या ठिकाणी 10 विश्वे पुण्य आणि 10 विश्वे पापाची गणना केली गेली. आणि या कलियुगाच्या ठिकाणी 15 विश्वे पाप आणि 5 विश्वे पुण्याची गणना केली गेली. आणि म्हणूनच तर या मृत्यूलोकाच्या ठिकाणी या कलियुगाच्या ठिकाणी भक्तांचं जीवन जर उतरून जायचं असेल तर त्या प्रत्येक भक्ताने जीवनात भक्तीचं आचरण करायला हवंय आणि तरच पापाची मुक्तता होऊन तो सद्गतीला प्राप्त होणार आहे. आणि म्हणूनच तर तुझ्या पुत्राच्या हातून घडलेलं पाप आणि त्या पापाचं प्रायश्चित्त हे त्याला सुद्धा भोगावं लागणार हे आहे. मला मान्य नाही तरी म्हणतोय, कारण शनी म्हणजे कर्माची देवता होईना माते. त्रिवार सत्य मग कर्मानुसार त्याने व्रताशी प्रवेश करावा हे त्याचं कर्तव्य आहे आणि देव कसं तो कर्तव्य असं मी तर नक्की म्हणेन. शनिदेव जरी कर्माची देवता असली तरी या विश्वाच्या ठिकाणी जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य प्राणी, कृमी, कीटक, कुणी असू द्या, आम्हा देवतातील घटकही असू द्या, त्यांना पापानुसार प्रायचित्त हे भोगलंच पाहिजे. आणि जोपर्यंत प्रायचित्त भोगत नाही तोपर्यंत त्याची मुक्तता होणे नाही. आणि मुक्तता करणं हे तुझं कर्तव्य मी तरी म्हणतोय, कारण ते पाऊल टाकण्याचा मार्ग आहे सत्याचा धर्माचा आहे असं मी तरी म्हणतोय. यावेळी मी ते मान्य करू शकत नाही, कारण सूर्यदेवा तू आज पाऊल टाकले ते अधर्माचं पाऊल आहे असं मी तरी हा, म्हणून. म्हणेन. कारण आतापर्यंत शनिदेवानं स्वतःच्या बापाच्या जीवनात काय काय केलं हे या मायेनं सांगायला नको. आणि म्हणूनच ही माया या सूर्यदेवाच्या केंद्रबिंदुस्थानी जाऊन या विश्वाला तेजोमय करण्याचं कर्तव्य करते. याचा विसर सूर्यदेवा तू पडू देऊ नको. आम्ही इच्छा परिपूर्ण व्हायला पाहिजे हा ठाम देव आमच्या नापेक्षा आम्ही ठाम आता केला जाईल. आजपर्यंत देवगा सहकार्य केलं होतं. जर का सहकार्य हवं असेल इच्छा परिपूर्ण करण्यापेक्षा सहकार्य करणारे हा ठाम देव आमचा आहे. सूर्यदेवा, तुम्ही आम्हा देवतांना सहकार्य केलं याच्याही मुळाशी कारण तुझी माता आणि पिता हो तुमचा जन्म व्हावा यासाठी तुझ्या माता पित्यानं या मायेची भक्ती केली आणि देवतांना आपला पुत्र सोपवील अशी त्यानं आम्हाला वचनही दिलं होतं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला देवतांच्या स्वाधीन केलं आणि म्हणूनच तुला देवतांना सहकार्य करणं हे कर्तव्य प्राप्त आहे. हवं असेल इच्छा परिपूर्ण कर, कारण तहान राहताना पाणी फार मिळणं महत्वाचं आहे. पाणी मिळवण्यासाठी न्याय मिळवण्यासाठी तुझ्यापर्यंत आलाय हा ठाम निर्धार आमचा. सूर्यदेवा, पाप पुण्याची गणना विश्वाच्या ठिकाणी जे जल आहे त्याच्याची करू नकोस. कारण या मरत मानवांचं जीवन म्हणजे पाणी आहे आणि त्यांना पाणी देणं हे आमचा देवतांचं कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे देवतांचं जीवन म्हणजे अमृत आहे आणि ते अमृत मिळणं हे क्रमप्राप्त आहे. आणि म्हणूनच तर पाप पुण्य हे भिन्न भिन्न गोष्टी आहे आणि म्हणूनच तर जीवनाशी त्याची तुलना कधीही करू नकोस. पाप घडल्याच्या नंतर त्याचं प्रायचित्त भोगणं हे प्रत्येकाला क्रमप्राप्त आहे. मग सगळा समाचार साधन सांगता होतं पण ऐकत नाही. आत्मविश्वास आहे, आत्मविश्वासावर इच्छा परिपूर्ण करणं हा ठाम निर्धार माझा आहे. आणि त्या
बोध करणी बोध करणी घेऊन हाती अनाधी अंबिका भगवती आहा ओत ज्ञाना तापाधरती ओत ज्ञाना ओत ज्ञाना ओत ज्ञाना तापाधरती उदो उदो ग भक्तनाथती उदो उदो ग उदो उदो ग उदो उदो ग भक्तनाथती अनाधी अंबिका भगवती तू विश्वाची माता विश्व निर्माण तू केलं अर्थात तुझी योग्यता मी जाणतो आज सूर्यदेव म्हणूनच एक भक्त म्हणून एक पुत्र म्हणून हा सूर्यदेव पंचवायुला करून आज सूर्यदेव यावेळी या मातेला नमस्कार करण्यासाठी तू तत्पर ठरला. शास्त्र धर्म तू पाळण्याचं कर्तव्य केलं. म्हणूनच ही विश्वाची विश्वजननी दशमानाची योजना करून विजयी भवाचा आशीर्वाद अरे तुम्ही जर देव असे आता समजा करू लागला तर सारे विश्व लयाला जाईल. याच्या मुळाशी कारण हा सूर्यदेव हो. मायेबरोबर शस्त्र धरलं शो का मग कारण कोणतं कारण कोणतं आता फक्त एक सुरुवात आहे सुरुवात मला एक सांग काय प्रत्येक मुलाची इच्छा कुणी परिपूर्ण करायची मातेनं बापानं आई वडिलांना ना मग त्या इच्छे खातरच मातेपर्यंत आम्ही आलो मातेनं नकार दिल्या कारणानंच हे सारं काही घडतं हे नारद पण इच्छा योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार कोणाला? मातेला मग याची इच्छा अयोग्य आहे, असं मी म्हणाले. अनुभव मातेला जास्त असतो हे होय देवा तू नेमका कुणाच्या बाजूने आहे? दोन्ही बाजू हे दोन्ही बाजूला वाजवल्याशिवाय आवाज नाही वाजवणार आहेस. माझा पुत्र शनी मातेपर्यंत आला त्याच्या देहाचा दहा होतोय तो दहा शांत करून घेण्यासाठी शनी हिच्यापर्यंत आला मातेला त्यानं शांतपणे सांगितलं काय माता काय म्हणाली काय विवेक असतात त्या विचार करून इच्छा परिपूर्ण केली जाईल त्यांचा संघर्ष झाला त्या संघर्षात मुलाच्या रक्षणार्थ मातेपर्यंत मी आलो मातेला तेच सांगितलं मातेनं नकार दिल्या कारणानंच हा संघर्ष वाढत चालला माते पण नकार का दिला नारद आतापर्यंत शनिदेवाने या विश्वाच्या ठिकाणी काय काय केलं हे मी तुला सांगायला नाही. शनी भारी अवगुणी ए दादा कोण सांभाळून त्याला बोलत जा माझा पुत्र आहे तो अवगुणी बोलायचं नाही त्याला चांगलंच बोलायचं बर नारद म्हणूनच शनिदेवाच्या हातून घडलेलं पाप आणि त्या पापाचं जोपर्यंत प्रायचित्त भोगून परिपूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या शरीराचा दाह मी शांत करू शकत नाही. बरोबर आहे तुझं काय एक बरोबर आहे? समजावून सांगण्याचा प्रयत्न बरोबर या आहे. सूर्यदेवाला सुद्धा केला. ऐकायला तयार नाही याने माझ्याशी संघर्ष केला आणि त्या संघर्षात नारदा तुझं आगमन झालं. हो पण काय रे काय त्या पुत्रासाठी तू भांडण करतोयस माते तू शनी कुठे आहे? नारदा पण याच्या मी पुत्राची इच्छा परिपूर्ण केली नाही तर हा करणारही तरी का? काय करशील काय समजा मातेने तुझी इच्छा पूर्ण केली नाही तुझ्या पुत्राला आशीर्वाद दिला नाही तर तू काय करशील काय करणार आहे सांगणार आहे नाटक शिकवू सोमा दाजींचा नातू श्रीमान सोमा दाजींचा नातू हनुमंत लाड श्रीमान हनुमंत लाड यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी बहुस पारितोषिक दिलंय. श्रीमान हनुमंत लाड यांचे आभार मानून जमलेल्या तमाम नाट्यरसिकांचे आभार मानून
गणरायाला वंदन करून माझ्या अमृतात पारंपरिक दशावतार नाट्यमंडळातर्फे याचा आनंदानं स्वीकार, आनंदानं स्वीकार. हे नारदा, नाटरसिक हो. कैलासवासी कृष्णा भगवान गोसावी, कैलासवासी कृष्णा भगवान गोसावी यांच्या स्मरणार्थ काय करणार आहे? आता सुरुवात केली आहे. ऐक, मातीचा नकार दिलेला आहे. तेव्हा मी ठाम तयार केलंय. देवका सगळ्या करणारी पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट कोणती माहिती आहे का? आजपासून या क्षणापासून हा सूर्यदेव उगवणार नाही. काय म्हणताय पहा? हा उदयाने येणारे सर्व अंधारात ठेवणार. म्हणजे चोरांचं साम्राज्य. आणि हेच हे नाही. हा. या सूर्यदेवाला जाऊन सांग, विश्वामित्रानं प्रतिसृष्टी निर्माण केली. त्या प्रतिसृष्टीत प्रति सूर्य, प्रति चंद्र, प्रति देवता निर्माण करून तो सृष्टीचं संगोपन करू लागला. म्हणूनच हा अहंकार सोड आणि स्वकर्तव्यासाठी निघून जा. अरे जा. काय सांग? माता सृष्टी जा काय? सूर्य निर्माण हे करू बघ, शकतो. विश्वामित्रानं काय काय केलं ते नको. माता निर्माण करू शकते. आता काय करणार? आता काय होणार आहे? तो मला पाहायला शिकव. हा सूर्य कुठे आहे मागे? त्याच्यासाठी भांडण तुमचं चाललंय. बापलासाठी तू भांडतोय. मग मुलगा गेला कुठं? माते कुठे गेला माहिती का? जाते मी प्रतिज्ञा करून गेलाय. मातेने माझी इच्छा पूर्ण केली नाही. सोनं विश्वामध्ये मातेच्या भक्तांचा छळ करणार आहे. माझाच मुलगा तो. पापी. ए, अधर्मी नारदा, आणि या विश्वाच्या ठिकाणी शनिदेव अधर्माच्या ठिकाणी जर वावरत असेल तर त्या अधर्माला पायबंद करणे मायेचं कर्तव्य आहे. आणि म्हणूनच देवतातील घटकच जर असे अधर्माने वागू लागले तर त्याला शासन करणं हे मायेचं कर्तव्य आहे. म्हणून तर या विश्वाच्या ठिकाणी असणारे माझे भाविक भक्तजन यांच्या रक्षणासाठी ही विश्वाची विश्वजननी या ठिकाणाचा त्याग करी आणि त्या ठिकाणी जाईल आणि शनिदेवाच्या अधर्माला पायबंद घालेल. चुकले तरी आपलेच आहेत ना. ए, काय शिकते काय रे? अरे तुझ्यासाठी हात जोडतो. हा, असंच केलं पाहिजे. हे बघ, हे भांडण का चाललं होतं माहितीये का? मला साक्षीदार हवं. साक्षीदार हा, मिळाला. साक्षीदार मला मिळालं. कोण तो? तू साक्षीदार आहे. नको. साक्षीदाराला केव्हा केव्हा मार खावा लागतो. नको. तुमच्यासाठी पाहून घे. तू जर का साक्षीदार जर का असेल तर मी याला होकार दे. मला ते मान्य असेल. नारदा मला साक्षीदार. म्हणजे या मातेच्या शब्दावर तुझा सुद्धा विश्वास नाही. मी सांगतो ना. अरे मी तर विश्वाची विश्वजननी हो. बोलल्याप्रमाणे चालणं हे मातेचं कर्तव्य आहे. आणि असं असताना सुद्धा आज या सूर्यदेवानं तुला साक्षीदार म्हणून नियुक्त केलंय. त्याची इच्छा आहे. म्हणूनच आज तुला साक्षीदार म्हणून घोषित करू. यावेळी या क्षणी ही विश्वाची विश्वजननी या सूर्यदेवाला भरवशाचा शब्द देते. लवकरात लवकर योग्य वेळ काळ स्थळ पाहून शनिदेवाच्या शरीराला होणारा दाह मी नक्कीच शांत करेन. एवढंच नाही तर या तुळजापुराचा त्याग करेन, भक्ताच्या जीवनी प्रवेश करेन आणि या शनिदेवाच्या शरीराला होणारा दाह मी शांत करेन आणि या अधर्माला पायबंद घालेन. असा मंगलकरीचा आयुधो उधो बोला जगदंबे, 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 जगदंबे. नाचून घे. कोण? हे खरं व्हायला पाहिजे. हो, झालं. हो नको झालं नाही. उगवणार नाहीये. थांबलेलं माझं आहे. साक्षीदार होता. हे व्हायला आता खरी गंमत आली की जेव्हा दुसऱ्याचं भांडण होतं त्यावेळी मला आनंद वाटतो. पण तुम्हाला एक सांगू, ज्यावेळी देव भांडण करतात ना त्यावेळी आपल्याला नव्याने काहीतरी पाहायला मिळतं. आता खरी गंमत याच्या पुढे आहे. पाहूया काही माझ्या भक्तांचं कसं रक्षण करतो हे सर्वांनी पाहूया. हे देवा
हे सारं नाटक रंगवण्यासाठी तूच मला बुद्धी दे. तुम्ही एकनिष्ठतेने भक्ती करा. मग तू शनिदेव असो, दोन्हीदेव असो, नाहीतर अन्य वाईट कोणतीही शक्ती असू दे, ज्याच्या मुखात नामस्मरण, ज्याच्या घरामध्ये नामस्मरण, त्या ठिकाणी वाईट शक्ती कधी प्रवेश करणार नाही. पण भक्ती मनापासून करा, वरवर नको. कशी? ऐसी भक्ती करा, करा रे नाम कंदी करा. ऐसी भक्ती करा, करा रे नाम कंदी करा. चुकवा जन्म मरण हे, जन्म मरण हे, जन्म मरण हे. ऐसी भक्ती करा, करा रे नाम कंदी करा. ऐसी भक्ती करा, करा रे नाम कंदी करा. ऐसी भक्ती